खराब. आता मात्र एक अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल आणि एक अतिरिक्त धाव मोजावी लागेल. असंख्य धावफलकावर 11 धावा. हा चेंडू यावेळेस मात्र गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस. षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी संपले आणि पहिल्या षटकाखेर धावसंख्या धावफलकावर 11. DJ Shireen. या षटकात 9 धावा आल्या, मात्र 2 धावा पॅनल्टीच्या, म्हणजे 11 धावा. 2 धावा आपण ऍड केलेत. गोलंदाज निकू वैयक्तिक पहिलं बसंकाचं दुसरं षटक घेऊन येतोय. राईट ओव्हर द विकेट. वेस मात्र मोठा फटका, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. सिंगल. एक ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 12. धावा धावपल कधी दुसरं षटक मार्गस्थ असताना केपी ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. रघुनाथ पाटील व परेश पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांची आठवण म्हणून ही स्पर्धा. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षक सनील पाटील अपील करतात, मात्र डॉट चेंडू. चेटल बॉईज संघ आपण बघतोय एका बाजूला ज्या संघाला 2 धावांची पॅनल्टी लागली, तर दुसऱ्या बाजूला आरसीसी संघ. चौथा सामना आपण बघतोय. जुनेकर डॉट चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. एक डॉट चेंडू पूर्णपणे दबाव निर्माण करतोय तो म्हणजे आरसीसी संघावरती. सेकंड फलंदाज अभिषेक. बघा अभिषेकला चेंडू समजत नेहमी मिळेल, फुटवर्कचा वापर नाहीये. चेंडू अगोदर येते, बॅट उशिरा फिरते मी म्हणेन. क्रिकेट .in माध्यमातून स्पर्धा कव्हर केली आहे. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 12. अजून एक डॉट चेंडू, पूर्णपणे दबाव निर्माण झाला अभिषेक वरती. 4 चेंडू डॉट टाकलेत अभिषेकला निकूने. दुसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज झेल बोलतोय, अप्रतिम झेल. फलंदाज बाद.
अभिषेक बाद होतोय. तिसऱ्या षटकातील गोलंदाज सनी पाटील. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपण बघतोय, सातत्याने आपण बघतोय ग्रामीण क्रिकेटमध्ये आयरिश संघामधनं, YCC संघामधनं आपण बघतोय. सदैव शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली कामगिरी दाखवली सनीने. मुंबईच्या संघामधनं सुद्धा खेळत असताना परी इलेव्हन या संघामध्ये. यावेळेस मात्र चेंडू वन बाउन्स सीमा पार, 4 धावांसाठी गुड शॉट. संघ 16. आपण विचार केला तर 14 धावा मी म्हणेल, मात्र 2 धावांची पॅनल्टी लागली. 16 धावा. बेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट चेंडू. धावपल देत. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज सनील पाटील अँड फ्रॉम आयरे. वेस मात्र मोठा फटका, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. मिलिंद बाद होते. संख्या 17. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज सनील पाटील. तिसरं षटक मार्गस्थ संख्या 17. गोलंदाज सनील. चला जास्त वेळ घेऊ नका. स्ट्रायकिंग फलंदाज मनीष येतोय. संघ नाईक RCC संघाचा. मात्र अप्रतिम फटका मिड ऑफच्या डोक्यावर ना. वन बाउन्स सीमा पार, 4 धावांसाठी गुड शॉट. टू गो. 21 धावपलकर. भिरकावून दिलंय पॉइंट रिजन मधनं, मात्र क्षेत्ररक्षक जेल खाली. फलंदाज बाद. अभिषेक बॅक टू पॅव्हेलियन. मनीष बाद होते. अजून एक झटका बसतोय मैदानात RCC संघाला. मनीष बाद होते. मनीषने एक
चौकार दाखवला तर मात्र दुसऱ्या चेंडूवरती लगेच मनीष वाद होतोय. कधी सनी पाटील असा गोलंदाज आहे, कधी कमबॅक करणारा गोलंदाज आहे. शहर विभागाचा आपण विचार केला तर परी 11 या संघामध्ये सुद्धा आम्ही खेळताना बघितले सनीला. चेंडू ट्राव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली देतो, चेंडू उचलतो फिगरते फक्त सिंगल. षटक समाप्त होतोय. 22 धावा धावपल करतेत. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावपलकर धावा आहेत 22. धावा आपण बघू शकाल धावपलकरती. सामना बघतो सेटल बॉयज वर्सेस RCC यांतर सामना आहे. बागी 11 वर्सेस VJCC. 5वा सामना नंतरचा. 22 धावा झालेत. जर आपण विचार केला 2 धावा पॅनल्टीच्या, अन्यथा 20 धावा असल्या असत्या, मात्र 22 धावा आहेत. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज अंगद. अंगद पाटील आपण बघतो रायगडमध्ये इनामपुरी संघाचं खूप मोठं नाव आहे. अंगद पाटील अंगद सेटल बॉयज संघाकडनं शेवटचं षटक घेऊन दे. वैदिक पहिलं संघाचं VJCC संघाने मात्र फुलटॉस चेंडू होता. चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑफ रिजन मधनं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली देतो, चेंडू उचलतो फिगर देतो पर्यंत 2 धावा. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 24 धावा. एपी ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण बघतो कैलासवासी पंढरनाथ पाटील व कैलासवासी परेश वाडी यांच्या स्मरणार्थ मर्यादित षटकांची ओरमची स्पर्धा. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार किरणदादा पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सर्व 16 संघांना टी-शर्ट सुद्धा दिले आहेत. खूप कमी चित्र हे बघायला मिळतं आपल्याला जर ग्रामीण क्रिकेटचा सुद्धा आपण विचार केला तर. कारण की 7,000 रुपये प्रवेश असते, असं मात्र टी शर्ट नसतात. यावेळी एवढा भिरकावून दिलाय. 1 बाउंस सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. इतर प्रथमच असं बघतोय की 3,000 रुपये प्रवेश फी मध्ये टी शर्ट सुद्धा दिले संघांना. आणि याचं श्रेय जातं ते म्हणजे किरण पाटील यांना, या स्पर्धेचे आमचे शिल्पकार. अंगद राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता, मात्र फायदा घेत नाही फलंदाज. डॉट चेंडू. खराब चेंडू होता, मात्र फायदा घेतला नाही. धावसंख्या 28. मात्र डॉट चेंडू. 2 चेंडू डॉट गेले. कमबॅक केलं गोलंदाज अंगदने. काही दिवसांपूर्वी थोडेसे अंगद मागळे ठरले होते, मात्र आज कमबॅक केले अंगदने. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, मात्र तिसऱ्या आणि चौथ्या चेंडू डॉट टाकलाय. 20 मात्र कार्पेटच्या माध्यमातून सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय सेटल बॉयज संघाने. धावसंख्या 29. यानंतर सामना असेल तो म्हणजे VJCC वर्सेस बागी 11. दोन्ही संघांकडे यायचे नाणेफीसाठी. VJCC आणि बागी 11 दोन्ही संघांकडे यायचे नाणेफीसाठी. नॉट आउट. 1 धाव.
लक्ष असणार आहे सेंट्रल बॉईज संघासमोर. चला आरसी संघ आपण लगेच क्षेत्रक्षण लावा. धन्यवाद डीजे. चला बागी 11 संघाचे संघाने घ्यायचे. विजय सीसी संघाचे संघाने आनंद इथे आलेले आहेत. कारण की आनंद इथे आलेले आहेत. विजय सीसी संघ शेखर धोत्रे यांनी जेव्हा स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे विजय सीसी. त्यांच्या समोर बागी 11 संघ सुद्धा चांगला संघ आहे. ऋषी राणे यांचा संघ. 31 धावांचं लक्ष आहे. सामना जेव्हा सुरू होईल याचा प्रत्यक्ष धावतो ऐकू आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील यांना. ओव्हर टू विनोद पाटील. हॅलो, धन्यवाद नितीन काळन. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं आणि या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व लाडक्या खेळाडूंचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि थरारक खेळामध्ये पुनश्च हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहत आहे केपी ग्रुप सुनील नगर आयोजित स्वर्गीय पंढरीनाथ पाटील व स्वर्गीय परेश पाटील यांच्या स्मरणार्थ केपी चषक 2017चं हे एक दिवसीय असं आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक शिल्पकार प्रणेते आदरणीय किरण पाटील यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली आहे. दरम्यान टॉससाठी विजय सीसी आणि बागी 11चे संघनायक आलेले आहेत. विजय सीसी संघ निश्चितच अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये असलेला संघ आणि मागच्याच आठवड्यात MP चषकचा चॅम्पियन संघ ठरलाय हा विजय सीसी संघ. बघूया या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय हा विजय सीसी आनंदचा हा संघ. दुसऱ्या बाजूला बागी 11 यावे चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेबाहेर. षटकार. बागी 11 संघाने टॉस जिंकलेला आहे. बघा हे दोन संघ मागच्या आठवड्यात मेगा फायनल मध्ये समोरासमोर होते आणि या स्पर्धेत पहिला सामना खेळत आहेत. हा चेंडू ड्राईव्ह केला हलक्या हाताने. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. एक धाव इथे पूर्ण केलेली आहे सनीलने. असंख्य धाव फलकावर 7. सनील पाटीलचा विचार केला तर अतिशय चांगलं क्रिकेट दर्जेदार क्रिकेट सनीलच्या माध्यमातून आरेगाव संघासाठी आणि खुल्या गटातून नेहमीच चांगलं क्रिकेट सनीलने दाखवलं आहे. एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे मात्र एक तितकाच चांगला फलंदाज म्हणून नेहमीच त्याने संघाच्या हितासाठी फलंदाजी देखील चांगली केलेली आहे. असा एक अष्टपैलू खेळाडू सनील. 7 धावांवर वैयक्तिक पोचले. संघाची धावसंख्या 7. गरज आहे 31 धावांची. मात्र इथे 2 धावांची पॅनल्टी लागली होती सेटर बॉयज संघाला. हा चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. तर इथे अतिशय चांगल्या प्रकारे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता
मात्र प्रॉपर चेंडू बॅटवर आला नाही, व्यवस्थित मिडल झाला नाही. चेंडू शॉर्ट फायनलच्या दिशेने गेला. गोलंदाज स्मिथ लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस पूल केलाय. A1 क्वालिटीचा सुपर ब्रँडेड फटका, षटकार. धावसंख्या धावफलकावर 13 धावा विदाउट लॉस. या ठिकाणी नो लॉस, 13 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. स्ट्राईक साईड चेंज केली आहे, तर मात्र चेंडू टप्पा पण थोडासा बाहेर निघतोय. इथे तुतुमय थोडस मिसअंडरस्टँडिंग, मात्र शेवटच्या क्षणी नकार दिलाय ही धाव घेण्यासाठी. आणि इथे फक्त आपण पाहतोय यावेळेस डॉट चेंडू. गोलंदाज स्मिथ 31 धावांची गरज आहे. 31 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटक सुरू असताना धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 13 धावा. चेंडू यावेळेस 5, 1 टू गो. हा चेंडू यावेळेस हलकासा फील लेग बिफोर विकेटचा. पंच या ठिकाणी षटक संपल्याचा इशारा करतायत. आणि पहिल्या षटका अखेर धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 13 धावा. गरज आहे अजूनही जर पाहिलं तर 18 धावांची. 18 चेंडूमध्ये 18 धावा हव्याची जिंकण्यासाठी. यावेळेस सेटल बॉयज संघाला नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, आमंत्रित केलं होतं RCC ला फलंदाजीसाठी. मात्र खेळ सुरू व्हायच्या आधीच पॅनल्टीला सामोरं जावं लागलं होतं सेटल बॉयजला. मात्र ही पॅनल्टी लागून देखील या संघाने समोरच्या संघाला RCC ला 30 धावांवर रोखलं. मात्र RCC ने जर पाहिलं तर या ठिकाणी या पॅनल्टीचा फायदा त्यांना घेता आला नाहीये. फक्त 28 धावा त्यांनी फलंदाजीच्या माध्यमातून इथे उभ्या केल्या आणि 2 धावा त्यांना पॅनल्टीच्या स्वरूपात मिळाल्या. अशा एकूण 30 धावा धावफलकावर त्यांनी लावल्या 3 गड्याच्या मोबदल्यात. आणि 31 धावांचं एक माफक लक्ष सेटल बॉयज संघासमोर ठेवण्यात आले. आणि या सेटल बॉयज संघाने पहिल्या षटकाअखेर धावसंख्या बिनबाद धावफलकावर 13 धावा लावल्या आहेत. 18 धावांची अजूनही गरज येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. गोलंदाज येतोय यावेळेस गोलंदाज मनीषचा वापर केला गेलाय. मनीष राईट आर्म राऊंड द विकेट, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, मात्र इथे चेंडू बॅटवर आला नाहीये. रिव्हर्स स्वीप एक आधुनिक क्रिकेटचा आत्मा म्हटलं ते. आणि या फटका सातत्याने पाहायला मिळतो टेनिस क्रिकेटमध्ये. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल चांगल्या प्रकारे हे स्ट्रोक खेळत असतात. मात्र हा दुधारी तलवार म्हटलं त्या फटक्याला. इथे मात्र मिस टायमिंग, गोलंदाज स्वतः चेंडू खाली आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय आणि फलंदाज बाद होतोय. थँक्यू. अतिशय चांगलं गाणं सादर केलंय. आगरी कोळ्यांची माय, कारल्याची एकविराई. अनेक फक्त सातत्याने कारल्याच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. पदयात्रा असो किंवा निश्चित अनेक जण आपल्या प्रायव्हेट कार्स घेऊन, त्याचबरोबर काही जण निश्चितच बसने देखील त्या ठिकाणी प्रवास करतात. हा चेंडू हवेत आहे, झेल होऊ शकतो आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का.
गेल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केल्यात गोलंदाज मनीषने. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आता मात्र मनीष बघा 18 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 16 चेंडू आणि 18चं समीकरण आहे. बघा इथे एकेरी 2 धावेने हे लक्ष गाठता येईल सेटल बॉईजला. मात्र इथे चुकीचे फटके खेळले जातात, हवेतून फटके खेळले जातात आणि जेव्हा जेव्हा तुम्ही हवेतून फटके खेळता तेव्हा तेव्हा बाद होण्याची शक्यता निश्चितच जास्त प्रमाणात असते. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेतून, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमारेषे बाहेर आणि हा षटकार. गुड शॉट. धावसंख्या धावफलक 19. हा चेंडू यावेळेस अपील केले गेले आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय. तिसरा धक्का. त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि निश्चितच मागच्याच आठवड्यात MP चषक दरम्यान फार मोठं योगदान विवेक सावंत, शेखर धोत्रे असतील निश्चितच, आणि CB चषकला सर्वात मोठं योगदान विवेक सावंत यांचं. चंदन भगत पुरस्कृत CB चषक निश्चित डोंबिवलीमधली हे एक आणखीन एक मोठी स्पर्धा. नामदेव स्मृती चषक नंतर अंडरम बॉक्स क्रिकेटमधली चंदन भगत ट्रॉफी पण याच मैदानावरती पाहिली डे नाईट क्रिकेट स्पर्धा. मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर MP चषक गावदेवी क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून चंदन भगत पुरस्कृत, त्याचबरोबर त्यांच्यासोबत समीर विचारे, शेखर धोत्रे, नरेश गांगुर्डे, प्रसाद सहस्त्रबुद्धे, विवेक सावंत यांचं फार मोठं योगदान होतं याच मैदानावरती. मागच्याच आठवड्यात जी स्पर्धा संपन्न झाली. हा चेंडू यावेळेस मात्र बॅटवर येत नाही. यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू शॉर्ट थर्डच्या दिशेने जातोय आणि इथे मात्र षटक संपल्याची घोषणा करतात पंच. आणि दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या धावफलक पाहतो आपण 20 धावा गरज आहे, ती मात्र 11 धावांची 12 चेंडू मध्ये. या षटकात जर पाहिलं तर आपण धावा आल्या त्या फक्त 7 धावा. चांगली गोलंदाजी, मात्र 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 11 धावा. वेळ जास्त घेऊ नका, क्षेत्ररक्षण लवकर लावा, वेळेचं भान ठेवा, कारण वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. सचिन सकपाळ या ठिकाणी पाहू शकता आपण इन ॲक्शन मध्ये. आणि मागच्या स्पर्धेतले मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा पुरस्कार, त्याचबरोबर निर्धाव षटक फेकण्याचा बहुमान त्यांनी मिळवला होता. फिरकीचे जादूगर डावखरे गोलंदाज सचिन सकपाळ या ठिकाणी पाहू शकता आपण विजय CC संघाकडनं खेळताना. आणि त्यांच्या समोर बागी 11 दरम्यान महेश कोकरे आणि संजय गायकवाड यांचं देखील आगमन झालेले. बघा क्रिकेटचे भरपूर मोठे फॅन्स आहेत, त्यामुळे नेहमीच कुठेही स्पर्धा असो हे दोघे जण, हे 2 मित्र नेहमीच पाहतो आपण. बघा डाव्या बाजूला ज्या गाड्या पार्क केल्यात प्रवेशद्वाराजवळ गेट समोर, तर कोणी त्या गाड्या तिथे पार्क करू नका आणि ज्या कोणी पार्क केल्या आहेत त्या गाड्या तिथून बाजूला सरकवायच्या आहेत प्लीज. येताना निश्चितच यायला जायला त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतोय रहदारीला, तर आपण प्लीज तिथून त्या गाड्या बाजूला सरकवा. खेळाडू असतील, आमचे प्रेक्षक असतील, त्यांना आम्ही विनंती करतोय डाव्या बाजूला गाड्या पार्क करू नका. गोलंदाज येतोय आशिष. गरज आहे 11 धावांची. तर मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते www.tenniscricket.in. संतोष नाणेकर यांची टीम या ठिकाणी, सूरज प्रजापती ऑफिशियली कॅमेरामॅन, आणि निश्चितच ऑपरेटरच्या भूमिकेत त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये. यावेळेस चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. गुड शॉट.
5 धावांची गरज आहे आणि हा चेंडू पूल केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू मात्र बघूया पंचांचा इशारा काय येतोय. चौकार. धावांची बरोबरी झाली आहे. फक्त 1 धाव हवी आहे जिंकण्यासाठी. हा चेंडू यावेळेस बॉलर्स बॅक टू ड्राईव्ह. चेंडू सरळ गोलंदाजच्या हातामध्ये. डॉट चेंडू. मात्र आनंद यावेळेस मात्र आनंद यादव यांचा खेळ बघण्यासाठी भरपूर गर्दी. आनंदची जबरदस्त कामगिरी मागच्या स्पर्धेमध्ये सलामीला येऊन जबरदस्त. आणि वैशिष्ट्य जर पाहिलं तर विजय 5 सामने त्यांनी 4 सामने 2 षटकात संपवले आणि फायनलचा सामना तर 1 षटकात संपवला होता. आणि हा सामना इथे जिंकलेला आहे. सेटल बॉयज संघाने विजयाचं खातं उघडलंय. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढच्या स्पर्धेसाठी पुढच्या सामन्यासाठी त्यांना ऑल द बेस्ट. आणि बागी 11 वर्सेस विजय सीसी ही लढत सुरू होईल. बागी 11 संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. लवकरात लवकर बागी 11 ने क्षेत्ररक्षण सजवायचंय.